संगमनेर तालुक्यातील निळवंडे या गावामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या स्थानिक आमदार निधीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर सभा मंडपाच्या भूमिपूजन करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी सौ नीलम खताळ यांच्या हस्ते करण्यात आलं। अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, जायंट किलर आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा भूमिपूजन सोहळा पार पडला। यावेळी लोकनियुक्त सरपंच सौ शशिकला पवार, उपसरपंच श्री भाऊसाहेब आहेर सर, श्री शिवाजीबाबा आहेर निळवंडे पॅटर्न तंटामुक्ती अध्यक्ष, श्री राजेंद्र वारे तंटामुक्ती उपाध्यक्ष यांच्या सहकार्यानं विविध मान्यवरांची उपस्थितीत हा सोहळा पार पडला। यावेळी सौ सुनीता भुसारी ग्रामपंचायत सदस्य निळवंडे ग्रामपंचायत, श्री कचेश्वर बाबूराव वारे, श्री रंगनाथ पाचारणे, श्री आप्पासाहेब बिडवे, श्री तात्याभाऊ उकिरडे, श्री सीताराम उकिरडे, श्री बाबूराव पवार, श्री भास्कर उकिरडे, श्री कैलास लाहुरे, श्री रावसाहेब वारे, श्री नानासाहेब भुसारी, श्री दिलीप पाचारणे, श्री सुयोग वारे, श्री गणेश वारे, श्री अशोक वारे, श्री रामभाऊ रंगनाथ पाचारणे, श्री सागर पाचारणे, श्री किरण पाचारणे, श्री संतोष पाचारणे, श्री सतीश पाचारणे, श्री लखन पाचारणे, ग्रामपंचायत कर्मचारी श्री दीपक केरे, अमोल पवार, ग्रामविकास अधिकारी आंब्रे मॅडम। जय श्रीराम मना देवा देतो नांदेतो पुढे आधी खालून खालून बस 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 खाली तो मेजर चला कुटुंब काठी धरते मंत्र माना मंत्र बघत बस याला पुढे गेला बघत बस रे छोटे इकडे सगळ्यांना लावून दे रे इकडे ना धर ना काय लाज वाटते तुला इकडे बा इकडे बोला। सर्व बंधू भगिनी नागरिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित होते। जय श्रीराम बाबा कुडुगा जय श्रीराम बाबा बेटा तुम्ही राम बाबा आहे हा पुढे या ना तू कागद काढ कागद काढ काढून घ्या राव उभे ते राव तुका इकडे येतो तुम्ही सगळ्या इकडे या इकडे अरे नाना इकडे ना पाणी लाव पुढे ये रे इकडे तोंड केलं तर चालणार निघू दे जरा। जय श्रीराम जय श्रीराम पहिले काम केलेले वाटतं मेजर चला काम केलं मी रोजगार आम्हीवरच होतो मी 100 रुपये मीटर पाकिस्तानची बॉर्डर नाही चला डायरेक्ट पुढे म्हणूनच पुढे
आम्ही पैसे देऊ ते बाकी काढून घे. आमदार अमोलभाऊ खताळ पाटलांचा अहिल्यादेवी मातेचा काय बोलतो ना बस त्याला म्हणतो मामा इकडे बा पुढं शाळेत नाही गेला का जय श्रीराम. अहिल्यादेवी मातेच्या पवित्र प्रांगणामध्ये आज या ठिकाणी आपल्या संगमनेर तालुक्याचे लाडके आमदार ज्यांनी या इथंच आपली शेवटची समारोपाची सभा अहिल्यादेवी मंदिरातच निवडणुकीची झाली होती आणि तिथंच त्यांनी या सर्व लोकांनी या ठिकाणी खात्री दिली होती की आमच्या गावातून तुम्हाला जास्तीत जास्त लीड आमच्या समाजातर्फे आम्ही मिळवून देऊ. त्याप्रमाणे त्या समाजाने आणि आमच्या गावकऱ्यांनी तो शब्द त्या ठिकाणी शब्दाला जागलेत आणि त्या अमोल भाऊंनी तेव्हा कबूल केलं नव्हतं, परंतु मी तुमच्यासाठी काहीतरी मंदिरासाठी करणार आणि संगमनेर तालुक्यातील आमदार निधीमधलं पहिलं काम आपल्या निवडणे गावाला माननीय अमोल भाऊंनी या ठिकाणी दिलं. मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यावेळेस त्यांचे विशेष असे आभार मानेन की आपल्या गावामध्ये साधारण 2च बूथ आमच्या गावामध्ये 86 आणि 87, तर त्याच्यामध्ये आम्ही साधारण 350 दरम्यान लीड अमोल भाऊंना आतापर्यंतच्या इतिहासात विरोधकांना आपल्याला विरोधकच समजलं जायचं आणि आम्हाला बूथ लावायलाही या ठिकाणी परमिशन मिळायची नाही किंवा बूथ लावायला विरोध करायचे. अशा गावामध्ये आम्ही त्यांना या ठिकाणी 70% मतदान अमोल भाऊंच्या बाजूने झालेलं आहे. त्याबद्दल आम्ही सर्व गावकऱ्यांचं आणि या समाजाच्या वतीने सर्वांचंच या ठिकाणी आभार मानतो. माननीय आमदार अमोल भाऊंनी आपल्या आमदार निधीतून या ठिकाणी 9.5 लक्ष रुपये आपल्या अहिल्या मातेच्या सभा मंडपासाठी दिले. त्यांचं गावावर विशेष लक्ष आहेच आपल्या आणि जिल्हा नियोजन मधून, त्याबद्दलही त्यांचं धन्यवाद. आणि या ठिकाणी अमोल भाऊ त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे या ठिकाणी येऊ शकले नाही. ते आपल्या गावाला वारंवार भेट देतच असतात, परंतु आज त्यांच्या वतीने आमच्या वहिनी सौभाग्यवती निलमताई खताळ या ठिकाणी वेळेत वेळ काढून हजर राहिल्या त्यांच्या व्यस्त शेड्यूल मधून. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आमच्या गावच्या प्रथम नागरिक माननीय हरिभक्त परायण शशिकलाताई शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये विकासाचे छोटीशी कामं आम्ही थोडं खारीच्या वाट्यासारखं करत असतो. त्याचा आशीर्वाद आपल्याला माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील आणि आता आमचे मित्र संगमनेर तालुक्याचे तरुण तडफदार आणि ज्यांनी इतिहास घडवला, 40 वर्षाची सत्ता ज्यांनी उलथून टाकली, असे आपले लाडके आमदार माननीय अमोल भाऊ खताळ. या गावातील प्रत्येक घराघरामध्ये अमोल भाऊंचा परिचय, प्रत्येकाच्या घरी अमोल भाऊ गेलेले आहेत आणि निवडून यायच्या निवडणुकीचे 1 वर्ष आधी आमच्या गावातल्या 4 कामं, जिल्हा परिषद शाळेच्या 2 खोल्या, अंगणवाडी, ग्रामपंचायत या ठिकाणी कोण शिलेवरती संगमनेर तालुक्यामध्ये आमदार नसताना, कुठले पद नसताना त्यांचे आमच्या इथं कोण शिलेवर आम्ही नाव टाकलं होतं. कारण त्यांच्यामधलं जे नेतृत्व गुण आहे, समाजाच्या प्रती त्यांचे जे ऋण व्यक्त करण्याची पद्धत आहे आणि सर्व या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून दीनदुबईत आतापर्यंत यशोधन नावाच्या कार्यालयाच्या मार्फत तोंड पाहून काम व्हायचे. तिकडे हजारावरती फॉर्म त्या ठिकाणी फक्त भरून घेतले जायचे आणि प्रत्यक्षात ते लोक 3-3, 4-4 वर्ष, 6-6 वर्ष चक्करा मारून त्यांचे काम झाले नाही. अमोल भाऊंनी पात्र अशा व्यक्तींना त्या ठिकाणी एकही चक्कर न मारता फक्त त्यांच्या पावत्या त्यांना दिल्या आणि त्यानुसार त्यांना तो लाभ विविध योजनांचा मिळवून दिला. तसेच लाडक्या बहिणींच्या माध्यमातूनही त्यांनी खूप चांगलं असं काम आमच्या गावातल्या महिलांच्या संदर्भात केलेलं आहे. आमचा सर्व गाव त्यांचं ऋणी आहे आणि इथून पुढे कायमस्वरूपी परमनंट तेच आमदार असतील या अशी आमच्या गावातर्फे तर 90% त्यांना या ठिकाणी 10% विरोधक आहेत की ज्यांचं प्रत्येक काही शैक्षणिक संस्था आहे, कारखाने याच्यामध्ये काम केल्यामुळे त्यांना त्यांच्या रोजीरोटीसाठी त्या ठिकाणी जावं लागतं, निष्ठा दाखवावी लागते. परंतु त्या कारखान्यात असणारे कर्मचारी, अमृतवाहिनी नावाच्या शैक्षणिक संस्थेमध्ये असणारे कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर वर्गांनी सुद्धा आपल्या अमोल भाऊंना या ठिकाणी मतदान केलं. हे मी विशेष आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो. या ठिकाणी या कामाची ही तर सुरुवात आहे. आता अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला हे सभामंडप
या ठिकाणी मंजूर झाला. आपल्या गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच या ठिकाणी क वर्ग देवस्थानचा दर्जा आपल्या गावातील शिप्रागिरी महाराज देवस्थान, दत्त देवस्थान ट्रस्टला अमोल भाऊंच्या सहकार्याने, त्यांच्या आशीर्वादातूनच मिळाला. आणि 1-2 वर्षामध्ये आपल्या इथं 6 वर्ग खोल्या या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मिळाल्या आहेत. त्यांच्या पहिल्याच नियोजन कमिटीमध्ये त्यांनी कमिटीच्या मीटिंगमध्ये 3 वर्ग खोल्या मंजूर केल्या. की बाजूचे तालुक्यातील गावं आमच्याशी भांडायला लागले, निळवंड्यावर एवढं प्रेम का? कारण त्या ठिकाणी आम्ही पहिल्यापासून अमोल भाऊंचे कार्यकर्ते आहोतच, परंतु नामदार डॉक्टर विखे पाटलांचाही आमच्यावर आशीर्वाद आहे. यामुळे तालुक्यात सगळ्यात जास्त निधी शाळेसाठी, या गोष्टींसाठी आम्हाला मिळाला. त्याबद्दल माननीय डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील, नामदार अमोल भाऊ खताळ पाटील आणि सर्व महायुतीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि निलमताई वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल त्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने, आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, मी माझ्या आहेर परिवाराच्या वतीने आणि इथं सर्व या ठिकाणी धनगर समाजातील कार्यकर्ते, नेते मंडळी उपस्थित आहे. काही लोकांना इथे अजूनही भीती आहे की फोटोमध्ये आमचा फोटो आला की आम्हाला काही विचारणं होईल का, त्यामुळे ते आपल्या पाठीमागे आहेतच, परंतु प्रत्यक्ष समोर यायला ते घाबरतात. त्यांना मी सांगतो, आम्ही 24 तास तुमच्यासाठी उपलब्ध आहोत. अमोल भाऊंचा आशीर्वाद 24 तास आपल्या मागे आहे, त्यामुळे घाबरायचं कारण नाहीये. तुम्ही जरी घरात बसून ऐकत असाल तरी तुम्ही आमचेच कार्यकर्ते आहात. मतपेटीद्वारे तुम्ही ते दाखवून दिलं, परंतु समोर यायला घाबरू नका. इथून पुढे हे परमनंट आमदार आहेत, विरोधकांना संधीच मिळणार नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ते तुम्हाला दबाव आणतील, हे आणतील. कुठल्याही दबावाला आमिषाला बळी पडू नका. आता या एरियामध्ये घरोघरी जाऊन काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या नोंदी करण्याच्या नावाखाली तुमच्या आधार कार्ड मध्ये चूक आहे, आधार कार्ड घेतले जातात, हे केलं जातात आणि त्यांना माहित नसताना काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांना रजिस्ट्रेशन केलं जातं. हे चुकीचं आहे. कुणी कोणत्याही कामासाठी आधार कार्ड यशोधन कार्यालयाकडे जायची गरज नाही. या ठिकाणी माननीय आमदार अमोल भाऊंनी अतिशय सुसज्ज आणि सुंदर असं लोकांच्या कामासाठी या ठिकाणी कार्यालय सुरू केलं आहे. त्या कार्यालयामध्ये सर्व प्रकारच्या शासकीय योजनांचे फॉर्म्स तुम्हाला निःशुल्क फुकट म्हणजे 1 रुपया न घेता भरून दिले जातात आणि पात्र जे लाभार्थी आहे त्यांना 100% त्या ठिकाणी लाभ मिळतो. त्याच प्रकारे आपल्या गावामध्ये आमचे बंधू शिवाजी बाबा आहेर ग्रामपंचायत यांच्यातर्फे एक जनसेवा कार्यालय चालवलं जातं. ग्रामपंचायतमध्ये सर्व प्रकारच्या योजनांचे फॉर्म्स तुम्हाला या ठिकाणी निःशुल्क भरून मिळतील. त्यामुळे कुठे इकडे तिकडे जायची गरज नाही. कोणत्या चोरट्या भामट्यांना तुम्ही आधार कार्ड द्यायची गरज नाही. हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. तुमच्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव चुकलेलं आहे, तुमच्या आधार कार्ड मध्ये प्रॉब्लेम आहे, आधार नंबर चुकलेला आहे किंवा बँकेचे काही काम आहे असं समजून, असं खोटं भासून त्यांना भ्रमित करून त्यांच्याकडून आधार कार्ड घेतलं जातं आणि या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची नोंद, काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे म्हणून त्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन केलं जातं. ऍक्च्युअल आमच्या नावाखाली या ठिकाणी भाजपच्या सदस्य नोंदणीमध्ये या परिसरातील 90% लोकांची सदस्य नोंदणी भाजपचे कार्यकर्ते म्हणून झाले. आपण फक्त भाजप म्हणून बोलत नाही. भाजप, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादी ही आपली महायुती आणि हे सर्व गावातील, समाजातील सर्व स्तरातील कार्यकर्ते आपल्या पाठीशी आहेत. ताई, मी यावरून तुम्हाला सांगतो, जरी काही लोक घाबरत असेल तरी ती भीती हळूहळू कमी होत आहे. शहरातही कमी होत आहे, तालुक्याच्या ग्रामीण भागातही कमी होत आहे. त्याबद्दल माननीय आमदार अमोल भाऊ खताळ आणि नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील, सुजयदादा विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील या सर्वांचे मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही वेळ काढून या ठिकाणी आलात. आमच्यावरती प्रत्येक वेळी तुम्ही आम्ही सांगितल्यावर तुम्ही येत असतात आणि तुम्ही आमच्यावर विशेष असं तुमचं प्रेम आहे. त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी आभार मानतो. पवित्र प्रांगणामध्ये खरं म्हणजे हा जो शब्द आहे, वहिनी आम्ही ज्यावेळेस त्यांना ओवाळलं त्यावेळेस मी त्यांना ओवाळणे पण म्हणजे भाऊजीचं एक गीत म्हटले आणि त्याच वेळेस मी सरळ बोलून गेले की आमदार अमोल भाऊ खताळांचा विजय असो. आणि त्यावेळेस प्रचार चालू होता. भाऊनी माझ्या तोंडावर हात ठेवला. म्हणलं असं आहे, आमच्या मातीचं वैशिष्ट्य असं आहे, या मातीशी जो प्रामाणिक असतो ना ती माती त्याला कधी रिकाम्या हाताने ठेवत नाही. आणि म्हणून या मंदिरामध्ये आम्हाला पहिल्यापासून अनुभव आहे. आमच्या इथल्या आता मारुतीचं मंदिर त्या ठिकाणी सुद्धा भाऊ आलते. त्यांना सांगितलं की आमचे जे स्वर्गवास वैकुंठवासी झालेले आमचे जे बालब्रह्मचारी संत बाबा होते, तर त्यांना साक्षात्कार झालेली मूर्ती म्हणजे दक्षिणमुखी मारुती राया
हा चिंताग्रस्त म्हणजे ज्याच्याकडे चिंता आहे त्याची चिंता दूर करणारा अनुभव घेतलेले ती व्यक्ती होती. त्यांनी आम्हाला जवळून सांगितलं की मला साक्षात्कार झालेला आहे आणि म्हणून इच्छापूर्ती हनुमंताची मूर्ती आमच्या तिथं आहे. त्यावेळेस बघून सांगितलं हे मंदिर आणि आमच्या इच्छापूर्ती मारुतीरायाच्या मंदिरापुढे, कारण तो रिकामा हाताने जाऊन देणार नाही. त्याच्या हातातली जी गदा आहे, जो चुकीचं काम करीन त्याच्या कमरात टाकल्याशिवाय राहत नाही. आणि ती गदा त्यांनी टाकली पण. फक्त एवढंच आहे का आपण काय करतो, आड लागतो, बोलू का नको काय नको असं नाही काही. कारण हा जो आता जो काळ आहे हा स्वतंत्र, आता खऱ्या अर्थानं असं वाटतंय की आमचं 1947 साली भारत स्वतंत्र झालाय. पण आमच्या गावासाठी मी तर आवर्जून सांगेल, आज आम्हाला असं वाटतं स्वतंत्र झालाय. आणि ते बी अमोल भाऊंच्या यांच्या माध्यमातून. आता अमोल भाऊ जरी साधी व्यक्ती असली पण अगदी सर्वसामान्य व्यक्तीला जवळून पाहणारी, जवळून बोलणारी, आतून अंतःकरणापासून प्रेम करणारी व्यक्ती आणि त्याचं बक्षीस, त्याची पावती आमच्या आईलाबाईने आणि आमच्या हनुमंतरायाने ती भाऊला दिलेली आहे. आणि शेवटपर्यंत आमचा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही या पक्षाशी आणि अमोल भाऊशी निष्ठावंत राहू ही ग्वाही मी आपल्या सर्व समाजाच्या वतीनं मी देते. आणि या ठिकाणी तुम्ही आलात आणि भरपूर म्हणजे बरेच लोक आता काही गेले, बरीच गर्दी झाली होती म्हणून मी तुम्हाला सारखा फोन करत होते, कारण कामाधंद्याचे दिवस आहे, थोडं सकाळी उघड होती चारा पण तरी सुद्धा लोक अपेक्षेनं थांबून राहिले. आणि असा हा सुवर्ण संधीचा आपण सर्वांनी साक्षीदार आहोत. आणि आज या ठिकाणी या देवी मातेचं पवित्र प्रांगणामध्ये आपल्या हस्ते उद्घाटन झाले आणि हे काम सुद्धा कळसाला जाईल. आणि जे आम्हाला काही थोडंसं कमी जास्त दर झालं, कारण आता आमचं गाव गरीबच होतं आतापर्यंत, परंतु आमचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री त्यांच्या रूपामध्ये आम्ही खऱ्या अर्थानं आज जसं असं वाटतं स्वर्गात राहतो की काय. कारण आज आमची अशी परिस्थिती असायची वेळी हांडा पाणी गोळा करावं लागायचं, परंतु आज आमच्या चारही बाजूनं पाणी पाटाच्या रूपानं आम्हाला ते मिळालंय. पाण्याचा प्रश्न मिटलाय. आणि आता फक्त प्रश्न एवढाच राहिला लोकांचा, आता थोडस आमच्या जलजीवनच्या कामामध्ये थोडी झाली, काही त्या तांत्रिक पद्धतीने थोडस लेट झालंय, पण तरी आम्ही सगळ्या जनतेची दिलगिरी व्यक्त करून ते काम आम्ही तर केलंच पूर्ण. पाण्याचा प्रश्न सुटलाय. फक्त आता एवढाच प्रश्न गावाचा की रस्ते आणि लाईट. लोकांना काही लागत नाही, रस्ते, लाईट आणि पाणी. आणि हे पाण्याचा प्रश्न मिटला. आता लाईटीसाठी आणि रस्त्यांसाठी सुद्धा आम्ही भाऊंकडे येऊन सहकार्य घेणारच आहे. आणि त्यांनी पण भरपूर सहकार्य म्हणजे दिलंय वरूनही प्रत्येकाला. फक्त आपण सर्वांनी उभं राहून त्या गोष्टी म्हणजे गोडी गुलाबी नाही सॉल्व्ह करायच्या, भांडणं करायचंच नाही. वाद करून काहीच मिटत नाही. वाद केल्यानंतर कोर्टात जा, कचेरी जाऊन पुढे ते सांगतात समजूतीने घ्या, पुढे तिथंच येते. म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र बसून हा प्रश्न रस्त्याचा असेल, कोणताही प्रश्न असेल तो एकत्र करून संवाद साधल्याशिवाय या गोष्टी सुटत नाही. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही आलात, आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि एवढे माझे 2 शब्द संपवते. रामकृष्ण आहे. देवंडे गावातील अहिल्यादेवी होळकरांचं जे पवित्र असं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या समोर सभामंडपासाठी जो काही आमदार निधीतून सभामंडप मंजूर झालेला आहे आणि त्याच्या उद्घाटनासाठी आज मला इथे आमंत्रित केलं. खरं तर भाऊंचं खरंच बिझी शेड्यूल असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेळ देणं शक्य होत नाही, पण त्या निमित्ताने मला येण्याचा योग आला. आणि तुम्ही जे काही प्रेम दाखवलं त्याबद्दल संपूर्ण ही वस्ती आणि गावचे कार्यकर्ते, नानी असतील, बाबा असतील, काका असतील, ह्या सगळ्यांचा मी मनापासून आभार मानते. आणि सांगायला खरंच असा आनंद आहे की आज तुमच्या कुठेतरी तुम्ही जे मतदान दाखवलं, जे घडून आणलं, त्यामुळे आज आपले भाऊ, तुमचे भाऊ आमदार झालेत. त्याबद्दलही तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. आज माणूस तुम्ही तिथे बसवलाय, फक्त तुम्ही बसवलाय, पण आता तुमचं काम आहे की तुम्ही किती कामं घेऊन जायचे आणि किती आपल्या वाडी वस्तीसाठी, गावासाठी मंजूर करायचे हे मी तुम्हाला सप्त्यात आले तेव्हाही सांगितलं. गावातले मतभेद असतील ते मतभेद विसरून आपल्या गावचा, आपल्या वाडी वस्तीचा किती विकास करायचा त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एक होणं गरजेचं आहे. कारण की असेच जर मतभेद आपण गावात धरून ठेवले तर गावचा विकास कधी होत नाही. कारण की तुम्ही जे नानी म्हटलं, इथून मागं आम्ही गरीब होतो तेव्हाही कुणी मदतीला आलं नाही, आता श्रीमंत झाले, आताही कुणी वाटा घ्यायला येणार नाही. म्हणजे ज्याच्या गावासाठी ते स्वतःच घरासाठी म्हणा आणि गावासाठी म्हणा आपलं आपल्यालाच करायचंय.
त्यासाठी आपणच एक होणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं वैयक्तिक की आपण काय कोणाखाली कांदा नाही, त्याच्यामुळे कोणाला घाबरण्याचं पण काम नाही. आपण जर स्वतः सकाळी लवकर उठून आपलं घराच्या ज्या गरजा आहे, घरच्यांच्या गरजा भागवण्यासाठी जर कामाला जात असू, आपण स्वकष्टाने दिवसभर काम करून जर पैसे कमवून आपल्या घराची गरज भागवत असू, तर का कोणाला घाबरायचं आणि का कोणाला दहशतीखाली राहायचं? हे सगळं विसरून आपण जर आपल्या हक्काचं कमवतोय, आपल्या कष्टाने कमवतोय, तर कोणाला घाबरण्याचंही काम नाही. आणि हे आताही जे भाऊंनी सांगितलं की आधार कार्ड, आपला आधार कार्ड, आपल्या आधारवर आपले पैसे निघतात. त्याच्यामुळं कृपया करून हे आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर ठीक आहे जातो सगळ्यांकडं, पण आधार नंबर कोणाला खरंच देऊ नका. त्या आधार नंबरवर खूप काही डिपेंड असतं. आपलं संपूर्ण माणूस म्हणजे आज आपला आधार आहे. त्याला नावच तसं दिलेलं आहे की तो आधार म्हणजे आपलं. हे कोणी घेत असतील, आपल्या ऑफिसला सुद्धा येताना आपण एकही डॉक्युमेंट कोणाचा आधार कधी सेव्ह करून घेतला नाही, नंबर नाही, फोन नाही, कारण की हे त्याचं पर्सनल डॉक्युमेंट्स असतात. त्याच्या पूर्ण खाते जे काय बँकेतले आहे त्याच्याशी निगडीत असतात. हे कृपया करून कोणाला देऊ नका, कारण की त्याचा गैरवापर होऊ नये उद्या म्हणून. आणि परत पुन्हा सांगते, जे काय आता नानींची पण तुमच्या सगळ्यांची महायुतीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की रस्ते, लाईटी, खरं तर ह्या लाईटी ज्या गावातल्या आहे ह्या ग्रामपंचायती अंडर म्हणजे जसं जसं निधी ते परत ज्या काय बाकीच्या वाडी वस्तीवरच्या देवस्थानच्या वर्षा त्या सगळ्या हळूहळू टप्प्यात होणार आहे. आता कुठं 8 महिन्याचाच कालावधी झालाय, तरी त्या टप्प्यात जेवढ्या काही बसतील तेवढ्या आपण जे काही रस्ते बसवले आहे. काही ठिकाणी असंही वाटतं की हा रस्ता मंजूर झालाय आणि तो झाला नाही, पण त्या रस्त्याच्या काही अडचणी लक्षात घेता मला एवढं कळत नाही, पण जे मी काय ऐकते की तो कशात बसेल, कशात बसणार नाही, किंवा त्यातलं अतिक्रमण, ह्या खूप काही गोष्टी आहेत. त्याच्यामुळं एखादा रस्ता मंजूर होतो, दुसरा होत नाही. त्यांना वाटतं की तो झाला नाही, पण हळूहळू त्याच्याही अडचणी त्या रस्त्यावरच्या मिटून तोही मंजूर केला जाईल. आणि ते रस्ते किलोमीटरवर असतात. जर एखाद्या रस्त्याला 15-20 लाखाची गरज असेल आणि आपण 10 लाखात बसवलं तर परत त्या रस्त्याला निधी देता येत नाही. म्हणून भाऊंचं विशेष प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावावर विशेष लक्ष आहे की कुठला रस्ता कशात बसेल, आपल्याला कशात बसवायचा, त्याचं काम कसं करायचं, गावात किती मंदिरं आहे, कुठल्या मंदिराला सभामंडप देता येईल, कुठल्या मंदिरासाठी काय निधी देता येईल, हा विशेष लक्ष आहे. त्याच्यामुळं लगेच तर नाही, पण हळूहळू टप्प्यात प्रत्येक गावासाठी जे चालू आहे त्यांचा ध्यास. आणि जे शाळा, झेडपीच्या शाळा आहेत त्या शाळेंसाठी सुद्धा आता ह्या शाळेचं नुकसान मागे झालं, त्यातही आपण त्यांना हे केलं, पण पुढच्याही ज्या तालुक्यातल्या शाळा आहेत त्या शाळेसाठी सुद्धा भरपूर निधी देण्याचं सुद्धा काम चालू आहे. आणि हे सगळं का होतंय तर तुमच्या जो एकोपा दिसतोय त्या एकोप्यानी आणि सगळे मतभेद विसरून आज भाऊंकडे येत आहे. आज तुम्ही तुमचे कामं असतील नानींच्या मार्फत, भाऊंच्या मार्फत, बाबा त्यांच्या मार्फत, जरी त्यांच्याकडे नाही जाणं शक्य झालं तरी तुम्ही डायरेक्ट घरी येऊ शकता, ऑफिसला येऊ शकताय. सगळे कामं मार्गी लागण्याचा हा आमचा ध्यास आहे. कारण की भाऊ ज्या दिवशी निवडून आले त्याच दिवशी भाऊंचा शपथ घेताना भाऊंनी सांगितले का तालुक्यातला प्रत्येक छोट्यातला छोटा माणूस मला माझ्या बरोबरीने पुढे न्यायचा आहे, माझ्या बरोबरीने. त्याच्यामुळे इथे कोणी लहान नाही, मोठं नाही, कोणी गरीब नाही, श्रीमंत नाही. जे भाऊ तेच आपण, जे आम्ही तेच तुम्ही. त्याच्यामुळं आपणही आपल्या गाव लेवलवर एवढं लक्ष ठेवून पुढे जायचंय की आपल्या गावातला प्रत्येक माणूस आपल्याला आपल्या बरोबरीने न्यायचा आहे. त्यासाठीच सगळे असे एकत्र या, असे कार्यक्रम घ्या. आणि जे काही अहिल्यादेवींचं आज इथे सभामंडप होतंय तर माझ्या मते अहिल्यादेवींचं बारव पण आपल्या गावात असेल तर ते बारव सुद्धा तिथलं स्वच्छता हे करून त्या बारवाचं सुद्धा महत्व तसंच राहू द्या की जेणे आता ते बारव माझ्या मते बुजवलं वगैरे काही नाही, पण मग तिथे जे काय हा तर ते एक खूप छान अहिल्यादेवींचे 70,000 बारव आहेत आपल्या महाराष्ट्रात. संवर्धन झालं पाहिजे. हो, माझा तो कळकळीचा जेव्हा मी काही ते नाटक बघितलं आपल्या नगरला विखे साहेबांनी वगैरे ठेवलेलं होतं तर खूप छान असं की एक याचे इतिहास आपण जसं महाराजांचा आता पेमगिरी सारख्या गडावर महाराज होते आणि दुसऱ्याच दिवशी गेले, मग शिवनेरीला त्यांचा जन्म झाला, म्हणजे तो इतिहास आपल्याला जपायचा आहे. आणि आपल्या प्रत्येक गावात मी आतापर्यंत तालुक्यात एवढी फिरली तर प्रत्येक गावात बऱ्यापैकी अहिल्यादेवींचं बारव आहे. आपल्याला ते बारव याच्या बरोबरीनेच
जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना सांगते तिथं थोडी स्वच्छता करून त्या बारवाचंही महत्व आपलं असंच राहू द्या आणि अशीच कामं करत राहा. वर्षभरात तुमच्या सुखदुःखात मला कधीही बोलवत जा, मी कधी येत जाईल. वर्षभरातले तुमचे जे काही कार्यक्रम असतील, कुठलेही कार्यक्रम असू, मला कधीही बोलवा, तेव्हाही येत जाईल. आणि तुम्हाला आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील व आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब व संपूर्ण विखे परिवार व खताळ परिवार तुमच्या नेहमीच सेवेत राहील आणि नेहमीच सहकार्य करील व तुम्हाला सर्व गावाला तुमच्या पुढील वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.